श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या लोकांनो, आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी स्वतःच्या मनाची तयारी करा, कारण आज मी जे सांगणार आहे ते ऐकण्याची ताकद प्रत्येक माणसात नसते. तुमच्या आयुष्यात सध्या जी शांतता दिसत आहे ती वादळापूर्वीची शांतता तर नाही ना? तुम्ही ज्यांना आपले मानून हृदयाच्या जवळ स्थान दिलं तेच लोक तुमच्या विनाशाची पटकथा लिहित आहेत का? कर्क राशीचे लोक हळवे असतात, पण सध्या तुमच्या नशिबात असं काहीतरी शिजतंय ज्याचा पत्ता खुद्द तुम्हालाही नाही. तुम्हाला जाणवत असेल की काहीतरी चुकतंय. रात्रीच्या एकांतात मनात विचारांचे काहूर माजते, एक अनामिक भीती तुम्हाला ग्रासून टाकते आणि झोप उडून जाते. ही केवळ तुमची भीती नाही, तर हे नियतीचे संकेत आहेत. विश्वासाचा जो मुखवटा तुमच्या जवळच्या व्यक्तींनी घातला आहे तो आता फाटणार आहे. तुमची स्वप्ने, तुमचा पैसा आणि तुमचं भविष्य सुरक्षित आहे की नाही याचा असा भयानक उलगडा आज होणार आहे, जो वाचून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पुढची काही मिनिटे अत्यंत सावधगिरीने ऐका, कारण ही केवळ भविष्यवाणी नाही, तर साक्षात स्वामींनी तुम्हाला दिलेला सावधानतेचा इशारा आहे. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही गमावू शकता आणि अशा संकटात सापडू शकता जिथून बाहेर पडणं अशक्य होईल. काय आहे ते तुमच्या झोप उडवणारं सत्य? का तुमच्यावर संकट येत आहेत आणि कशाप्रकारे तुम्ही या विळख्यातून बाहेर पडून राजयोगाकडे वाटचाल करू शकता? या 10 आश्चर्यचकित करणाऱ्या सत्यांचा उलगडा आता सुरू होत आहे. काळजावर दगड ठेवून हे सत्य ऐकण्याची तुमची तयारी आहे का? घाताचा तो चेहरा आणि पाठीत खुपसलेला खंजीर. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जिने तुमच्या घराची ओढ ओळखली आहे. ही व्यक्ती तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा तुमच्या बेडरूमपर्यंत प्रवेश असलेली असू शकते. तुम्ही ज्याला आधार मानता तीच व्यक्ती तुमच्या विनाशाची पटकथा लिहित आहे. लवकरच तुम्हाला एक असा पुरावा मिळेल, कदाचित एखादा मेसेज, रेकॉर्डिंग किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून आलेली माहिती, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही व्यक्ती तुमच्यासमोर गोड बोलते, पण तुमच्या गैरहजेरीत तुमच्या चारित्र्यावर आणि कामावर शिंतोडे उडवते. हा विश्वासघात इतका मोठा असेल की तुम्हाला माणसांवरून विश्वास उडून जाईल. 2. तुमच्या नशिबाची चोरी आणि करणीबाधेचा संशय. तुमची प्रगती अचानक का थांबली? खूप प्रयत्न करूनही पैसा हातात का टिकत नाहीये? याचे उत्तर तुमच्या घराच्या उंबरठ्यापाशी दडलेले आहे. कोणाची तरी वाईट नजर किंवा मत्सरापोटी केलेला प्रयोग तुमच्या प्रगतीला खीळ घालत आहे. तुम्हाला घरामध्ये अचानक कुबट वास येणे, रात्री विचित्र आवाज ऐकू येणे किंवा घरातील कुंडीतील झाडे अचानक सुकणे असे अनुभव येत असतील. हे संकेत आहेत की तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा कोणीतरी खेचून घेत आहे. ही नशिबाची चोरी थांबवण्यासाठी तुम्हाला कडक पावले उचलावी लागतील, अन्यथा तुमचे हसते खेळते घर दुःखाच्या छायेत जाऊ शकते. 3. कर्माचा भयानक हिशोब. शत्रूंच्या विनाशाची वेळ. ज्या लोकांनी तुम्हाला फसवले, ज्यांनी तुमच्या कष्टाचे पैसे हडप केले आणि तुम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विनाशाची उलटी गिनती सुरू झाली आहे. शनी महाराज आता कर्क राशीच्या न्यायदात्याच्या भूमिकेत आहेत. येणाऱ्या काळात तुमच्या शत्रूंवर अशी वेळ येईल की त्यांना अन्नान्न दशा होईल. त्यांनी तुमच्यासाठी जे खड्डे खणले होते त्यात ते स्वतःच पडताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहाल. तुम्हाला सूड घेण्याची गरज नाही, काळ स्वतः त्यांचा सूड घेईल. फक्त शांत राहून हा ईश्वरी न्याय पहा. 4. गुप्त शत्रू आणि अन्नातील विषबाधा. सावधानतेचा इशारा. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमचे काही गुप्त शत्रू आहेत, जे सरळ मार्गाने तुम्हाला हरवू शकत नाहीत. त्यामुळे ते आता कुटील नीतीचा वापर करत आहेत. तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्थिर ठरवण्यासाठी किंवा तुमची प्रकृती बिघडवण्यासाठी ते तुमच्या अन्नात किंवा पेयात काहीतरी मिसळण्याचा प्रयत्न करू शकतात. बाहेरचे अन्न खाताना किंवा कोणाचेही दिलेले पेय पिताना अत्यंत सावध राहा. विशेषतः ज्या व्यक्तीचा तुमच्यावर जास्त पुळका आहे तिच्यापासून 2 हात लांब राहा. 5. रक्ताने माखलेला धनाचा मार्ग आणि मोहाचा जाळ. येणाऱ्या काळात तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग दिसतील. कोणीतरी मोठा प्रस्ताव घेऊन येईल किंवा लॉटरी जुगार यांसारखे आकर्षण दाखवेल. पण सावध व्हा, हा पैसा कोणाचे तरी घर उद्ध्वस्त करून किंवा रक्ताचे नाते तोडून तुमच्याकडे येऊ शकतो. जर तुम्ही या पापाच्या पैशाचा स्वीकार केला तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांना त्याचे फळ भोगावे लागेल. स्वामी तुम्हाला शुद्ध आणि पवित्र धन देणार आहेत, त्यासाठी थोडा संयम ठेवा. चुकीच्या मार्गाने आलेली लक्ष्मी तुमचे मानसिक आरोग्य हिरावून नेईल. 6. शरीराचा तो भाग जो मृत्यूची चाहूल देऊ शकतो. तुमच्या आरोग्याकडे तुम्ही करत असलेले दुर्लक्ष तुम्हाला महागात पडू शकते. कर्क राशीच्या जातकांना सध्या छाती, फुफ्फुस आणि पोटाचे गंभीर विकार जडण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा रात्री अचानक दचकून जाग येत असेल तर हे हृदयविकाराचे किंवा मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात. ही झोप उडवणारी परिस्थिती टाळण्यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. उद्या करू ही वृत्ती तुम्हाला अंथरुणाला खिळवू शकते. 7.
मृतात्म्यांचे संकेत आणि स्वप्नांचे भयानक वास्तव. तुम्हाला अलीकडे तुमच्या स्वप्नात गेलेली माणसे, पितर दिसत आहेत का? किंवा स्वप्नात तुम्ही स्वतःला वारंवार पाण्यात बुडताना पाहत आहात का? हे केवळ भास नाहीत, तर हे पितृदोषाचे किंवा पितरांच्या अतृप्त इच्छेचे संकेत आहेत. तुमच्या घराण्यातील एखादी मोठी चूक किंवा विसरलेलं कुळधर्म तुमच्या प्रगतीत अडथळा आणत आहे. हे वेळीच ओळखा, नाहीतर कुटुंबातील तरुण पिढीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. 8. तुमच्या प्रतिभेचा बळी, कल्पनांची चोरी. तुमची बुद्धी आणि तुमचे टॅलेंट हेच तुमचे खरे वैभव आहे. पण दुर्दैवाने तुमच्याच जवळचे लोक तुमच्या कल्पना चोरून स्वतःची घरे भरत आहेत. तुम्ही केलेल्या कष्टाचे श्रेय दुसरेच लाटत आहेत. आता गप्प बसून राहण्याची वेळ गेली आहे. जर तुम्ही आता तुमचा हक्क मागितला नाही तर लोक तुम्हाला कायमचे पायदळीत उडवतील. स्वतःची किंमत ओळखा आणि तुमच्या कामावर तुमचाच शिक्का असेल याची काळजी घ्या. 9. नात्यांचे स्मशान आणि भयानक पुनरागमन. तुमच्या आयुष्यातून अपमानास्पद वागणूक देऊन गेलेली एक व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहे. ती व्यक्ती खूप केविलवाणी होऊन रडून तुमच्या मनात दया निर्माण करेल. पण लक्षात ठेवा, हा त्यांचा एक नवीन सापळा आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येणे म्हणजे तुमच्या सुखी संसाराला आग लावण्यासारखे आहे. त्यांना पुन्हा थारा देऊ नका, अन्यथा तुमचे आयुष्य स्मशानासारखे शांत आणि भयावह होईल. 10. राजयोगाची अंतिम अट आणि स्वामींचा इशारा. तुमच्या कुंडलीत महाराजयोग निर्माण होत आहे. तुम्हाला अफाट प्रसिद्धी, संपत्ती आणि अधिकार मिळणार आहेत. पण हा राजयोग एका अटीवर आहे, नम्रता. ज्या क्षणी तुमच्यात अहंकार येईल किंवा तुम्ही गरजूंना तुच्छ लेखाल, त्याच क्षणी हा राजयोग कष्टयोगात रूपांतरित होईल. स्वामी तुम्हाला सर्व काही देण्यास तयार आहेत, पण ते तुमची परीक्षाही घेणार आहेत. तुम्ही यशाच्या शिखरावर गेल्यावर कोणाचे पाय धरता की कोणाला लाथ मारता यावर तुमचे पुढचे आयुष्य ठरेल. कर्क राशीच्या लोकांनो, आज जे तुम्ही ऐकलंय ते कदाचित तुमच्या पचनी पडणार नाही, पण काळच या सत्यावर शिक्कामोर्तब करेल. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही आणि नियती कधीच विनाकारण संकेत देत नाही. आजचा हा इशारा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी होता की तुम्हाला सावध करण्यासाठी, हे आता तुमच्या कृतीवर ठरेल. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण डोळे उघडे ठेवून वागा, कारण तुमच्या आजूबाजूला वावरणारे ते चेहरे अजूनही तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत. 1. जर तुम्हालाही असे अनुभव येत असतील तर हा व्हिडिओ लाईक करून तुमची संमती नोंदवा, जेणेकरून स्वामींच्या आशीर्वादाची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल. 2. तुमच्या मनात काय भीती आहे किंवा तुम्हाला कोणते अनुभव आले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तसेच श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमचा एक शब्द तुमच्यावरील संकट दूर करू शकतो. 3. हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला शेअर करा जी सध्या संकटात आहे. कदाचित तुमचा हा एक शेअर कोणाचं आयुष्य वाचवू शकेल. सावध रहा, सुरक्षित रहा, कारण तुमची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. श्री स्वामी समर्थ.